कार्यकर्त्यांचा नव्हे तर नेत्यांचा पक्ष मानला जातो. सत्तेशिवाय या पक्षातील नेते राहू शकत नाही. म्हणूनच तर सोनिया गांधींना विरोध केल्यानंतरही शरद पवारांनी सत्तेसाठी पुन्हा त्याच काँग्रेसशी युती केली. शिवसेनेला आयुष्यभर विरोध केल्यानंतर सत्तेसाठी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य केलं आणि 1.5 वर्षांपूर्वी याच राष्ट्रवादीतील एका गटानं भाजपशी हात मिळवणी केली आहे. इतका राजकीय दृष्ट्या लवचिक असलेला राष्ट्रवादी हाच एकमेव पक्ष असेल. हा इतिहास उगाळण्याचं कारण म्हणजे पुढील 5 वर्ष विरोधकांच्या बाकावर बसण्याची तयारी नसलेले शरद पवार गटाचे आमदार व खासदार आता अजित पवारांच्या गटात विलीन होण्यासाठी शरद पवार यांच्याकडे हट्ट धरून बसले आहेत. येत्या 8 व 9 जानेवारीला शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. त्यात काका पुतण्याच्या गटाच्या विलिनीकरणावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. कालपर्यंत अजित पवारांना बाहेरचे म्हणून हिणवणारे काका शरद पवार व त्यांचा स्वाभिमानी पक्ष खरंच सत्तेसाठी भाजपसोबत गेलेल्या अजित पवार गटात विलीन होईल का, हा प्रश्न आहे. मिशन पॉलिटिक्स मधून जाणून घेऊया राष्ट्रवादीच्या दोन्ही गोटात नेमकं चाललंय तरी काय. नमस्कार, मी समीक्षा. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रानं कौल दिला. त्यांच्या राष्ट्रवादीनं 10 जागा लढवल्या, त्यापैकी 8 खासदार निवडून आले. इतका मोठा सक्सेस रेट कुणाचाही नव्हता. म्हणून राज्यात पुन्हा शरद पवारांच्या चमत्काराची चर्चा सुरू झाली. अजित पवारांनी 40 आमदार बाहेर नेत पक्ष फोडला तरी शरद पवार यांची जादू कायम असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार पुन्हा एकदा चमत्कार घडवतील व महाविकास आघाडीचं सरकार येईल. इतकंच काय तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीही होईल असा कल्पना विस्तार सुरू झालेला होता. त्याला भुलून हर्षवर्धन पाटील, राजेंद्र शिंगणे यांच्यासारखे अनेक नेते सत्ताधारी पक्षाची बाजू सोडून शरद पवार यांच्या गटात सामील झाले. त्यांच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक मैदानातही उतरले. मात्र लोकसभेप्रमाणे शरद पवारांची जादू विधानसभेला काही चालली नाही. इथेही त्यांचे 10च आमदार निवडून आले. फरक फक्त एवढाच होता की लोकसभेला 48 पैकी 10 खासदार शरद पवारांनी निवडून आले होते. विधानसभेला मात्र 288 पैकी पवारांचे फक्त 10च आमदार निवडून आले होते. त्या उलट अजित पवारांचे 41 आमदार निवडून आले. हा इतिहास सर्व श्रुत आहे. पण या निकालामुळे शरद पवार गटातील 10 आमदार व 10 खासदार तसंच सर्व नेते पदाधिकाऱ्यांना आता पुढची 5 वर्ष विरोधी बाकावर बसावं लागणार हे अटळ आहे. सत्तेचा इतका वनवास सहन करण्याची मानसिक तयारी शरद पवार गटातील नेत्यांची नाहीये. एक वेळ शरद पवार विरोधात बसण्यास तयार होते, पण त्यांचा सत्ताप्रेमी नेते मात्र त्याला तयार नाहीयेत. म्हणूनच आता त्यांनी झालं गेलं विसरून जाऊन अजित पवार गटात विलीन होण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी शरद पवारांचं मन वळवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. शरद पवार यांचं आता वय 83 वर्ष आहे. अजून 5 वर्षांनी जेव्हा लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील तेव्हा ते असतील 89 वर्षांचे. सध्याच प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवारांना बाहेर फिरण्यात अडचणी येत आहेत. या काळात सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी त्यांच्या एवढा आश्वासक चेहरा महाराष्ट्रात दुसरा नाहीये. त्यामुळे विरोधकांचं नेतृत्व म्हणून शरद पवारांना अनेकदा रस्त्यावरही उतरवण्याची वेळ येऊ शकते. पण तब्येतीमुळे ते करता येणार नाही. त्या उलट जर अजित पवार गटात सामील झालो तर आपल्याला सत्तेचा लाभ मिळू शकेल. चौकशांमध्ये अडकलेले जे नेते आहेत त्यांनाही अभय मिळू शकेल असा युक्तिवाद सत्तेत जाण्यास इच्छुक नेत्यांकडून केला जातोय. त्याला शरद पवार कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं आहे. शरद पवार तसे प्रॅक्टिकल नेतेत. उद्धव ठाकरे व पवारांमध्ये एक मोठा फरक हाच आहे. उद्धव ठाकरे बंड करणाऱ्या एकाही नेत्याला मातोश्रीचा उंबरठा चढू देणार नाहीत. शरद पवार यांनी मात्र बंडखोर अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांना भेटण्यास कधीच नकार दिलेला नाहीये. आतापर्यंत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे नेते 2दा जाहीरपणे शरद पवारांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेऊन आलेत. गुपचूप तर कितीदा भेटीगाठी झाल्या असतील याची गणनाच नको. त्यामुळेच आता सत्ताधारी अजित पवारांसोबत जाण्याला शरद पवार नकार देणार नाहीत याची पवार गटातील आमदार खासदारांना खात्री आहे. शरद पवार यांनाही सुप्रिया सुळे यांच्या करिअरची चिंता आहे. सुप्रियांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनवणं हे पवारांचं स्वप्न होतं आणि अजूनही आहे. पण सध्याच्या परिस्थितीत ते पूर्ण होऊ शकत नाही याची जाणीवही त्यांना आहे. म्हणूनच अजित पवार गटात जाऊन केंद्रातील एखादं मंत्रिपद का होईना सुप्रियांच्या वाट्याला येऊ शकतं. पुढची किमान 4 वर्ष हे मंत्रिपद उपभोगून महाराष्ट्रात पुन्हा नव्याने राजकीय मांड बसवण्याची तयारी शरद पवार करू शकतात. या दृष्टीनं त्यांच्या पक्षात विचार मंथन सुरू आहे. शरद पवारांनी तूर्त याबाबत कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली
नाही आहे. त्यांच्या मनात काय चाललंय हे कुणालाच ठाऊक नसतं. त्यामुळेच आधी सुप्रिया सुळेंना या विलिनीकरणासाठी तयार करायचं आणि मगच शरद पवारांसमोर प्रस्ताव मांडायचा असे आडाखे इच्छुक नेत्यांकडून बांधले जात आहेत. ही झाली शरद पवार गटाची तयारी. पण स्वतः अजित पवार व त्यांची कोर टीम या विलिनीकरणास तयार होईल का हा खरा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर होय असंच मिळेल. याचं कारण म्हणजे शरद पवार पराभूत झाले असले तरी त्यांचा राजकीय करिश्मा काय असतो हे अजित पवार जाणून आहेत. आता अजित पवारांना पक्षाचं अध्यक्षपद मिळालंच आहे. जर संपूर्ण पक्षच आपल्या मागे आला तर त्यांनाही तो हवाच आहे. सध्या अजित पवारांचा फक्त 1 खासदार व 41 आमदार आहेत. जर शरद पवार गट विलीन झाला तर त्यांचे 11 खासदार व 51 आमदार होतील. म्हणजेच हा महायुतीतही अजित पवारांचं महत्व वाढेल. तिसरा पक्ष शिंदे सेनेचे 7 खासदार आहेत. त्यांच्यापेक्षा राष्ट्रवादी लोकसभेत निश्चितच मोठा पक्ष बनवू शकेल व भाजपशी त्यांची बार्गेनिंग पॉवरही वाढू शकेल. सध्या भाजपला विधानसभेपेक्षा लोकसभेत मित्र पक्षांची गरज जास्त आहे. तिथं राष्ट्रवादी हा पक्ष विलिनीकरणानंतर भाजपचा तिसरा मोठा पक्ष बनवू शकतो. यापूर्वी चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार हे 2 मोठे पक्ष आहेत. तसंच झालं तर राष्ट्रवादीच्या वाट्याला केंद्रात 2 किंवा 3 मंत्रिपदही येऊ शकतात. यात प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन अजित पवार महाराष्ट्राची संपूर्ण धुरा आपल्या हाती घेऊ शकतात. पण जर उद्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू झालीच तर शरद पवार शरण आले अशी चर्चा सुरू होऊ शकते. तसं होऊ नये म्हणून शरद पवार यांचा सन्मान कायम राहावा म्हणून अजित पवार काही काळापुरते का होईना शरद पवार यांच्याकडे पुन्हा पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवू शकतात व कार्यकारी अध्यक्षपद स्वतःकडे ठेवू शकतात. यातून पवारांनी स्थापन केलेला पक्ष पुन्हा त्यांच्या हाती आल्याचं समाधान शरद पवारांना लाभू शकतं. त्यांचा सन्मानही राखला जाईल व अजित पवारांचे हात महाराष्ट्रात आणखी बळकट होतील अशी अपेक्षा आहे. पवार कुटुंबियातही या विलिनीकरणाची प्रचंड उत्सुकता आहे. आमदार रोहित पवार यांनी व खासदार सुप्रिया सुळे यांनी या संभाव्य प्रस्तावाला फारसा विरोध न करता साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असं सांगत एक प्रकारे मूकसंमती दर्शवली आहे. अजित पवारांच्या मातोश्री आशाताई यांनीही पवार कुटुंबीय एकत्र यावं असा नवस पंढरपूरच्या विठ्ठलाला केलाय. रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही पवार कुटुंबियांच्या एकीकरणाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या संक्रांतीच्या मुहूर्तावर पवारांमध्ये तिळगुळ घ्या गोड गोड बोला चा वसा घेतला जाऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे फायर ब्रँड नेते मात्र या विलिनीकरणाच्या विरोधात आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, RR पाटलांचे चिरंजीव आमदार रोहित पाटील यांना हे विलिनीकरण मान्य असेलच असं नाही. पण उद्या शरद पवारांनी शब्द टाकला तर तेही अजित पवारांशी जुळवून घेण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. यात जयंत पाटील व रोहित पाटील यांना अजित पवार गट लवकरच सामावून घेईल. पण बंडानंतर विखारी भाषेत टीका करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना अजित पवार स्वीकारतील का हा प्रश्नच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांची मात्र अडचण होणार यात काहीच शंका नाही. तुम्हाला याबाबत काय वाटतं? खरंच शरद पवार व अजित पवार गट एकत्र येतील का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.